आज आपण चटपटी डिश बनवत आहे। रोज पोहा, उपमा खाऊन कंटाळा येत असतो आणि पाऊस पण येत आहे, तर चटपटं खाण्याची गरमागरम खाण्याची इच्छा होत असतं। तर आज आपण घरी जे साहित्य असतं त्यापासून चटपटी डिश बनवूया। इथे मी मीडियम आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे। यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची, अर्धा टमाटर बारीक कापून घेतलेला आहे, चिली फ्लेक्स, लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे। चटपटीत डिश आहे, पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण आज डिश बनवूया। यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकूया, कोथिंबीरने छान चव येत असतं आणि छान असं मिक्स करून घेऊया। हळद टाकलेली आहे, छान असं मिक्स करून घेतलेलं। मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला, किसून घेतलेला आहे, छान असं मिश्रण बनलेलं आहे बटाट्याचं। आता आपण मिक्सरचा पॉट घेऊया, यामध्ये अर्धा वाटी रवा टाकायचा आहे, बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये पोहा खाच्या चम्मचने 4 चम्मच दही टाकायचं आहे। चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल आणि या डिशमध्ये दही टाकलं तर ही डिश खाण्याकरता खूप छान लागतं। मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे, साल काढून घेतलेले, बारीक याच्यामध्ये कापून बटाटा घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला। दही घेतलेले होते, इथे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे। छान असं मिक्स करून घेऊया। दही टाकल्यामुळे ही डिश खाण्याकरता खूप छान लागतं। बॅटर बनवून तयार आहे। मुलांना चटपटीत खाण्याकरता द्यायचं असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो। बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी डिश बनवून तयार होतं। ही डिश छान लागण्याकरता आपण यामध्ये अजून तडका देऊया। तेल घेतलेले, तेल झालं की जिरं टाकूया आणि कढीपत्ता टाकूया। तडका टाकला तर या डिशला खूप छान चव येतं। इथे इनो, सोडा कशाचाच वापर नाही करायचा आहे। पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही ही डिश बनवण्याकरता। बटाटा सहज आपल्या घरी असतं, रवा पण असतं आणि दही तर सहज आपल्या घरी राहतच असतं। माझ्या घरी तर दही नेहमीच घरी असतं, मी घरीच बनवत असते दही। तडका यामध्ये टाकून घेतलेला आहे। तडका टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही पत्तागोबी, शिमला मिरची याचा पण वापर करू शकता। नॉनस्टिक पॅन घेतलेला आणि थोडंच तेल लावूया आणि यामध्ये बॅटर बनवून घेतलेले होते, बॅटर टाकूया। एकाच वेळेला 3-4 पण बनवू शकतो। मी छोटा छोटा आकार देऊन डिश बनवून घेत आहे, मोठा आकार दिला तरी चालेल किंवा एकाच वेळेला 3-4 बनवणार आहे। सहज पलटत असतं, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी छान अशी चटपटी डिश बनवून तयार होतं। पुन्हा याच पॅनमध्ये मी बाजूला बनवून घेत आहे, कारण एकाच वेळेला 3-4 डिश बनायला पाहिजे। दही टाकल्यामुळे ही डिश चटपटीत खाण्याकरता चटपटीत लागत असतं। या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे। मुलांना काही ना काही चटपटीत खाण्याकरता पाहिजे तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि बटाट्याचा वापर केला आहे तर सहज मुलांना ही डिश आवडणार। मी बनवलेली डिश अक्षतला खूप आवडलेली। मुलांना सकाळी टिफिनवर काय द्यायचं तर सहज आपण ही डिश देऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। अर्धा वाटी रवामध्ये 5 ते 6 डिश बनवून तयार होतात।
छान अशी डिश बनवून तयार आहे. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. अर्धा वाटी रव्यामध्ये 1 वाटी बटाट्यापासून या प्रमाणात छान अशी डिश बनवून तयार होतं. नक्की बनवून बघा. आधी बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा की डिश कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूप छान बनलेली आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. दहीचा वापर केल्यामुळे छान अशी चटपटीत डिश बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.